नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला तर मग जी काय असणारा अंगणवाडी पदभरती किंवा अंगणवाडी सुपरवायझर पदभरती जी काही 2026 असणार आहे याच्याविषयी बघा. जी काय अंतर्गत जाहिरात असणार आहे ही कधी येईल आणि त्याचबरोबर त्याची वयोमर्यादा आणि त्यामध्ये काय वाढ झालेली आहे किंवा नाही त्याबाबतचा शासनाचा किंवा त्याचबरोबर काय असणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, तत्पूर्वी आमच्या या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे बॅचेस अवेलेबल असणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जीएनएम स्टाफ नर्स असेल, औषध निर्माता, नगर परिषद असेल, जलसंपदा बॅच असेल, एफडीए आदिवासी बॅच असेल, औषध काय असणार आरोग्य बॅच असेल, आरोग्य सेवक आरोग्य सेविका टीईटी टेट असेल, स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू, बाल विकास सीडीपीओ असेल, टीईटी टेट आणि एलएसओ ही जी काही वेगवेगळी पदं असणार या पदांच्या विषयीची आपण नवीन बॅच जॉईनिंग काय करतोय सुरू करतोय. आता याच्यामध्ये प्रामुख्याने एमपीसी बेस्ड आणि त्याचबरोबर आयबीपीएस आणि टीसीएस बेस्ड असा काय असणार एकंदरीत नवीन प्रकारचा सिलेबस, नवीन प्रकारचा जीआर आणि अभ्यासक्रम याच्यावरती आपल्या ह्या बॅचेस काय असणार तर सुरू करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा स्वरूपामधील काय असणार तर लेक्चर्स अवेलेबल करून देण्यात येतील. वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक तुम्हाला या ठिकाणी भेटलेले असणार आहेत. इवन दो हे जे काही लेक्चर्स आहेत हे तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय. ई बुक्सद्वारे नोट्स या ठिकाणी काय करता येतात तर सर्क्युलेट करता येतात, जे वाचून तुम्ही स्वतःची शॉर्ट नोट या ठिकाणी प्रिपेअर बनवू शकता. त्याचबरोबर हे जे काय असणारे काय सांगितलं जातं तर डबल ओ अकॅडमीचे ई लर्निंग प्लॅटफॉर्म असणार आहे. या ठिकाणी आपण आठवड्यातून मिनिमम 2 ते 3 दिवस पीवायक्यू क्वेश्चन पेपर असतील किंवा त्याचबरोबर तत्सम लेवलचे जे काय असणारे क्वेश्चन आहेत तर ते सोडवून घेत असतो. चला तर मग बघा काय सांगितलं जातं तर जे काय अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका हे जे काही पद भरती असणार आहे याच्या विषयीची अधिकृत जाहिरात काय असणार आहे तर लवकरच प्रकाशित केली जाईल. बघा, जे काय असणार अधिकृत जाहिरात ही लवकरच प्रकाशित होईल या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता ही बघा महिला व बाल विकास विभागाकडून रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून येत्या काही महिन्यात म्हणजेच 2026च्या उत्तरार्धात याबाबतची अधिकृत जाहिरात काय होईल तर प्रकाशित होईल. मोस्ट ऑफ ऑल ही जी काही जाहिरात असणार आहे ही जाहिरात जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जे काही जुलै महिना असणार आहे या जुलै महिन्याच्या 15 पडली पडली जाईल. यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी. बघा, पर्यवेक्षिका या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट असणं गरजेचं असणार आहे. ओके, ज्याच्यामध्ये समाजशास्त्र, गृहविज्ञान किंवा बाल विकास यांसारख्या विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाऊ शकते. ओके, वयोमर्यादा साधारणपणे 18 ते 38 वर्ष असणार आहे. या राखीव प्रवर्गातील महिलांसाठी नियमानुसार 5 वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर निवड पद्धत ही भरती प्रक्रिया सरळ सेवा अंतर्गत स्पर्धा परीक्षेद्वारे आयबीपीएस किंवा टीसीएस पॅटर्न नुसार होण्याची जास्त शक्यता असणार आहे. परीक्षेच्या अपेक्षित जो काय अभ्यासक्रम असणार आहे यामध्ये तयारीसाठी तुम्ही आतापासूनच खालील विषयांचा अभ्यासक्रम सुरू करू शकताय, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण, भाषा ज्ञान, इंग्रजी व्याकरण असेल, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित या सगळ्यांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रात अंगणवाडी पर्यवेक्षिका भरतीसाठी वयोमर्यादा हे महत्वाचा बदल आणि वाढ करण्यात आलेली आहे. ही वाढ अंतर्गत आणि सरळ सेवा अशा दोन्ही प्रकारच्या उमेदवारांसाठी लागू चिन्ह असणार आहेत. बघा, अंतर्गत भरतीसाठी वयोमर्यादेत मोठी काय करण्यात आली तर वाढ करण्यात आलेली आहे. मग अंतर्गत भरतीसाठी वयोमर्यादेत जी काही मोठी वाढ करण्यात आलेली असणार आहे यामध्ये अंगणवाडी सेविकांमधून पर्यवेक्षिका मिळवण्यासाठी राज्य शासनाने कमाल वयोमर्यादा ही 55 वर्षे या 55 वर्षांवरून घटवून 45 वर्षांपर्यंत केली होती. नवीन बदल बघा तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाचा हा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. यामुळे आता पुन्हा 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अनुभवी अंगणवाडी सेविका देखील पर्यवेक्षिका पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र असणार आहेत. मग या ठिकाणी बघा आणखीन काय सांगितलं जातं, फक्त 55 वर्ष किंवा 45 वर्ष झालेले आहेत. ओके, म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार नाही तर पर्यवेक्षिका किंवा मुख्य
जे काय असणे सेविका किंवा सुपरवायझर हे जे काही पद आहे हे भेटणार नाही. तुम्हाला या ठिकाणी सलग 10 वर्षाचा कामाचा अनुभव एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आणि शिवाय त्या ठिकाणी जी काही एक्झाम घेतली जाणार आहे ती एक्झाम सुद्धा तुम्हाला 45% प्लसनी काय करावी लागणार आहे तर क्रॅक करावी लागणार आहे. सरळ सेवा बघा, उमेदवारांसाठी वयोमर्यादा खुले आणि राखीव प्रवर्गातील महिलांसाठी वयोमर्यादा शिथिलता नवीन नियमाप्रमाणे असणार आहेत. खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष किंवा 39 वर्षापर्यंत, मागासवर्गीय प्रवर्ग ज्याच्यामध्ये नियमानुसार 5 वर्षांची सूट म्हणजेच 43 ते 44 वर्षांपर्यंत अर्ज करू शकता. विशेष सूट कोविड काळानंतर शासनाने सरळ सेवेच्या काही परीक्षांसाठी 2 वर्ष अतिरिक्त सवलत दिली होती, त्याचा फायदा भरतीतही मिळवण्याची शक्यता असणार आहे. ओके, ज्यांना कोणाला ही माहिती आवडली असेल तर त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता जी काय असणारी महत्वाची माहिती आहे ही महत्वाची माहिती मिळाल्यानंतर जी काय असणारी आपली अंगणवाडी सुपरवायझर असणार आहे याबाबतच्या ज्या काही बॅचेस आहेत ओके ह्या दाखवण्यात आलेल्या बॅचेस लवकरात लवकर काय करा तुम्ही जॉईनिंग करून घ्या. याबाबत आणखीन जे काही महत्वाचे अपडेट्स मिळतील हे घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.